म्हणून मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा। लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं। बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत। आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही म्हणजे नाही। दुसरं, ज्या सवलती आपल्याला दिल्यात, आज बातमी बघत होतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून, पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही। आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे ती बंद होणार नाही। आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही योजना चालू केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार। कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय। मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे, अरे मी बोललो ही लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे, माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे। आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला। 232 संजय राठोड इकडे आहेत, नरेंद्र भोंडेकर आहेत, या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होतं ना माझं, ते पहिलं भाषण होतं। मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात, जेव्हा 2022ला आपण उठाव केला, संघर्ष केला, या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं, त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो, काही लोक म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊन देणार नाही, पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणू, हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता। आणि तुमच्या आशीर्वादाने 232 जागा निवडून आल्या महायुतीच्या। आणि एवढा वेळ का राहिले तिकडे माहित नाही, कारण 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून या एकनाथ शिंदेने महाराष्ट्र पादाक्रांत केला। आणि या महाराष्ट्रामध्ये गावागावात तालुक्यात हा तुमचा एकनाथ शिंदे पोहोचला। 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केलं, रखडलेले प्रकल्प पुढे नेले, महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये स्टे घातला, स्पीड ब्रेकर टाकले, अडथळे टाकले, ते आपण दूर केले, प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या। मग लाडकी बहीण, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ, सगळ्या योजना आपण चालू केल्या। लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, मुलींचं उच्च शिक्षण आपण सुरू केलं। काय आपण ठेवलं बाकी? काही ठेवलं नाही, सगळ्या इकोसिस्टीम आपण तयार केली। आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दिली आणि 232 आमदार या ठिकाणी निवडून दिले। हा ऐतिहासिक विजय आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच घडलं नाही, ते यावेळेस घडलं। आणि या कुडाळ मालवणला देखील हक्काचा बाळासाहेबांच्या विचाराचा आमदार मिळाला निलेश राणे यांच्या रूपाने। आज निलेश राणेंचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला विश्वास होता की निलेश राणे उमेदवार म्हणजे विजयाची गॅरंटी, विजयाची खात्री। आणि तुम्ही सर्व पदाधिकारी, संजय आहेत, आपले आंग्रे आहेत, सगळेजण तिकडे, किरण, रवी फाटक, सगळे लोक या ठिकाणी काम करत, दत्ता आहे आणि दत्ता आणि सगळ्यांनी काम केलं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं। आणि आज या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम 2 महिन्यात झाले आपलं सरकार येऊन,
आणि या कमी वेळामध्ये या कोकणामध्ये कोकणी माणूस जो आहे हा कोकणातला मालवणातला हा बाळासाहेबांवर प्रेम करणारा हा माणूस आहे। या ठिकाणी धनुष्यबाणावर प्रेम करणारा हा कोकणी माणूस आहे आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं, भरभरून प्रेम केलं। म्हणून आता आमची जबाबदारी आहे, इकडं कुणकेश्वरला राणे साहेब भेटले, मंत्री नितेश राणे भेटले। राणे साहेबांनी देखील मुख्यमंत्री पदामध्ये या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये देखील त्यांनी या कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी खूप जे काही कोकणासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण सुरू केलं। या ठिकाणी आंबा आहे, काजू आहे, ते मंडळ आहे, काय काय आपण केलं मला वाटतं, मला लक्षातही नाही, मला नितेशनी सांगितलं तिकडे भाषणामध्ये, बोले तुम्ही इथे 180 कोटीचा ब्रिज मंजूर केलाय, मला माहितच नव्हतं। या ठिकाणी देखील आता राजापूरमध्ये किरण सामंत आहे, इथं निलेश राणे आहे, तिथे नितेश राणे आहे, सिंधुदुर्गामध्ये आपले केसरकर आहे। मला वाटतं कोकण पूर्ण महायुतीचा भगवा कोकण झालेला आहे आणि म्हणून आता आपण यापुढे पर्यटनाला चालना देतोय। नितेश राणेंकडे मत्स्योद्योग आणि बंदर आहे, बंदर विकास ते खाता इकडे महत्वाचं आहे ते, त्याचबरोबर उदय सामंतकडे उद्योग आहे आणि म्हणून आता आम्ही हे कोस्टल हायवे करतोय, यामुळे सगळे बीच आपले जे आहेत ते त्याच्याने जोडले जातील, पर्यटनाला चालना मिळेल। पर्यटनाला खूप संधी आहे, इकडे खूप वाव आहे, हा निसर्गरम्य परिसर आहे, हिरवागार परिसर आहे, 720 किलोमीटरचा समुद्र आहे आणि याचा फायदा पर्यटन वाढीला आपण करणार आहोत। त्याचबरोबर कोस्टल हायवेचं काम सुरू आहे। दुसरं आपण मगाशी मी सांगितलं तिथं मुंबई पुणे सारखं सुपर एक्सप्रेस, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई केला तसाच मुंबई सिंधुदुर्ग सुपर एक्सप्रेस हायवे आपण करणार आहोत। या ठिकाणी छोटी छोटी धरणं असतील, तिथं जिथं पाण्याचा स्कोप आहे तिथे तिथे रिसोर्सेस आहे, तिथं आपण पाण्याचं देखील काम करू। कोकणामध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी, पाऊस भरपूर पडतो पण ते सगळं समुद्राला वाहून जातं आणि म्हणून त्याच्यावर देखील आपलं सरकार काम करतंय। जमिनी सिंचनाखाली आल्या पाहिजे, शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, यावर देखील आपण काम करतोय आणि म्हणून कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करतंय आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात। तुमचं मी संजयजी तुमचं मनापासून स्वागत करतो। काही सरपंच आले, काही आता मला वाटते नगराध्यक्ष पण आपली नगराध्यक्ष शिवसेनेची झाली, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि म्हणून इकडे आता सगळे लोक कामाला लागलेले आहेत, आपले आमदार पदाधिकारी सगळे लोक या ठिकाणी शिवसेना या भागामध्ये शिवसैनिक आणि शिवसेना हे या बाळासाहेबांवर प्रेम करणारे हे सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही। हा भगवा जो आहे हा कोकण पूर्ण भगवामय होईल अशा प्रकारचं वातावरण इथं आहे आणि म्हणून महायुतीला दिलेला प्रचंड विजय, या महायुतीच्या माध्यमातून पुढे विकासाला आम्ही चालना देणार आहोत। मगाशी आमदारांनी सांगितलेलं पाण्याचा विषय तो देखील आठवण करा तुम्ही, आपण या बजेटमध्ये घेऊ। याचा टॉवरचा विषय तो देखील आपण करू आणि या ठिकाणी लाखो भक्त येतात यात्रेनिमित्त, त्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपल्या भराडी देवीच्या संस्थान जे आहे ते जे पदाधिकारी आहेत ते जे सांगतील ते काम आपण करू, कारण शेवटी हजारो लाखो लोक इथे येतात। प्रयागराजला मी गेलो होतो, कोट्यावधी लोक आले, परंतु त्या ठिकाणी सगळं चांगलं नियोजन होतं आणि म्हणून पाहिलं त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगीजी आहेत आणि यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं। आपल्या इकडे पण कुंभ 2027 ला होतोय, त्याची देखील त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साइज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बँड्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे
लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखी बरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.